वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाजाने एक आचारसंहिता तयार केलेली आहे आणि याच आचारसंहितेमध्ये म्हटलेलं आहे नो प्री वेडिंग नो हुंडा। आपण जर पाहिलं तर लग्नामध्ये कोट्यावधी रुपये जो आहे तो खर्च केला जातो, त्याचबरोबर हुंडा जो आहे तोही मोठ्या प्रमाणावरती दिला जातो। मात्र हा हुंडा असावा की नसावा या संदर्भात मराठा समाजाने एक बैठक घेतली आणि त्यामध्ये ही आचारसंहिता पूर्ण ठरलेली आहे। आपल्याबरोबर मराठा समाजातील काही मुलं मुली आहेत, आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहोत। जर पाहिलं तर काल एक आचारसंहिता ठरली आहे की लग्नामध्ये हुंडा द्यायचा नाही, प्री वेडिंग करायचं नाही आणि लग्नाचा जो मोठा होणारा खर्च आहे तो कमी करायचा। तर काय वाटतंय की युवती म्हणून? मुळातच मी फार ग्रामीण भागातून येऊन पुण्यासारख्या शहरात शिक्षण घेतलं। माझं वय आता 24-25 आहे। माझ्या घरच्यांसहित माझ्यासहित ह्या मोठ्या लग्नाला हुंड्याला मुळातच विरोध आहे। माझ्या घरात ज्यावेळेस मला घरच्यांनी लग्नाचा विषय, आता ह्या वयात स्वाभाविक आहे की लग्नाचा विषय निघत असतो, ज्यावेळेस लग्नाचा विषय निघायला लागला त्यावेळेस मी घरच्यांना सांगितलं की जो मुलगा हुंडा घेणार नाही, ज्याला थाटामाटात लग्न नको, जो रजिस्टर मॅरेज कोर्ट मॅरेज करायला तयार असेल त्याच्याशीच मी लग्न करेल। आणि माझ्या घरच्यांनी देखील याला सहमती दर्शवली। त्यामुळे माझा ह्या गोष्टीला सक्षम विरोध आहे। आणि जो मराठा समाजाने निर्णय घेतलेला आहे हुंड्याचा असेल किंवा मोठे रितसर लग्न करायचा, हा निश्चितच स्वागतार्ह निर्णय आहे, पण याची अंमलबजावणी देखील तेवढ्याच ताकदीने होणं गरजेचं आहे। कारण वैष्णवी हगवणे प्रकरणासारखं फक्त वैष्णवी हगवण्याचं प्रकरण समोर आलं, परंतु असं महाराष्ट्रातल्या कितीतरी मुली आहेत की ज्यांचा हुंड्यापायी बळी गेलेला आहे, समाजाच्या खोट्या प्रतिष्ठेपायी बळी गेलेला आहे, त्यावर देखील काम करणं गरजेचं आहे। काय वाटतंय? जे मराठी समाजाने जो निर्णय घेतला आहे ते बरोबर आहे की हुंडा घेणं हे बंदच झालं पाहिजे। कारण का ह्या हुंड्यापायी काय होतं आहे, गोरगरिबाचे जे हुंड्याचा मागणी करतात पुढची माणसं जे नवऱ्याकडचे, ते मुलीच्या बापाकडच्या ना ते तेवढं देणं शक्य होत नाही। याच्यामुळं काय होतं हे कुठं जरी जाऊन ह्या असल्या गोष्टी व्हावं नाही हगवण्यासारखे। म्हणजे कसं होतं, समजा आपला हुंडा देता नाही आला, लग्नाची तारीख बी ठरली असते, पण आपल्याला त्या टायमाला ते प्रोसेस नाही का जमली, पण त्यांना जे पाहिजे ते दिलं नाही आपण, ते लग्न चालूमध्ये मोडतं। यात काय होतं, या गावासमोर बी बदनामी होते आणि ह्या प्रकरणात काय होतं, घरच्यांना आईवडिलांना बी हॅरॅसमेंट होतं मुली घरच्यांना। त्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या बंद झाल्या पाहिजेत। नक्की या गोष्टी बंद झाल्या पाहिजे। लग्न जर मोडलं तर अनेक अडचणी समोर येतात। काय झालेलं आहे या सगळ्या प्रकरणात आणि पुढं काय होईल? या सगळ्यामध्ये मी पहिला हा जो निर्णय घेतलेला आहे मराठा समाजाने की प्री वेडिंग शूट वगैरे म्हणा, तर ह्याच्यामध्ये फार सारा खर्च होतो। तर मला असं म्हणायचं की आजकालच्या मुली शिकलेल्या असतात आणि स्वतः कमवत्या आहेत आणि तुम्ही लग्न करता, तो खर्च वेस्ट ऑफ मनीच आहे ना। म्हणजे लोक येतात आणि एवढा थाटामाटात लग्न करायचं, नंतर त्या मुलीसोबत काय घडतं काय नाही घडतं हे आपल्याला पण माहिती नसतं, शेवटी ती मुलगीच भोगत असते। आता आपण हे ताजं उदाहरण वैष्णवी हगवण्याचं बघतोच आहोत। तर मला असं वाटतं की मुलगी स्वतःच्या पायावर उभी असते, ती सोन्यासारखी मुलगी तुम्ही नीट सांभाळा। तुम्हाला हुंडा वगैरे या सगळ्याची गरजच काय आहे ना, गरज नाही पाहिजे ह्या सगळ्याची। आणि बाकीचा सगळा खर्च करण्यापेक्षा तुम्ही तोच खर्च तुमच्या म्हणजे पुढच्या भविष्यासाठी जर तो साठवला, आणि का आजकाल महागाई पण एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तर मग म्हणजे हे लग्नात खर्च करण्यापेक्षा तुम्ही एकमेकांना साथ किती देता हे महत्त्वाचं आहे। पण खरंच मागितलं जातं का एवढं सगळं हुंड्यामध्ये? फॉर्च्युनर, एवढं सगळं सोनं, एवढं सगळ्या गाड्या? हो, एवढं सगळं मागितलं जातं आणि गेले 5 वर्षापासून मी सुद्धा म्हणजे हुंडाबळीच्या शोषणाला कंटाळून मी स्वतः एक पाऊल उचललं होतं की माझ्या लहान बाळासकट मी माझ्या आईवडिलांकडे आले आणि मला विशेष माझ्या आईवडिलांचं कौतुक वाटतं की त्यांनी मला त्यावेळेस पाठिंबा दिला आणि मी माझा लढा माझ्या पद्धतीनं मी आज लढती आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी या मराठा समाज नाही इतर समाजामध्ये सुद्धा मागितले जातात। पण मराठा समाजाप्रमाणे इतर समाजाने हे सगळं पुढं करणं गरजेचं आहे का अशी आचारसंहिता? हो, माझ्या मते असं आहे की इतर समाजांनी पण हे जे मराठा समाजाने पाऊल उचललं आहे की हुंडा देणारही नाही आणि हुंडा घेणारही नाही, हे इतर समाजांनी पाऊल उचललं पाहिजे। कारण की हे गरजेचं आहे। एक लग्न हे एक व्यवहार नसून हा प्रेमाने आपण एकमेकांशी राहिलं पाहिजे। जर प्रेम असेल तरच ते नातं टिकणार आहे आणि वैष्णवी हगवण्यासारखे केसेस घडणार नाही। तुम्ही एखाद्याला पैसे देतायत आणि त्याला सांगतायत माझी मुलगी सांभाळ, किंवा तो तुम्हाला पैसे मागतोय आणि तुम्ही देतायत त्याला पैसे, पण तुम्ही हे बघा तो माणूस कसा आहे, तो तुमच्या मुलीला व्यवस्थितरित्या सांभाळ की नाही हे महत्त्वाचं आहे। पैसे देऊन कोणीही सांभाळतो। काय वाटतं?
आचारसंहिता जी ठरलेली आहे तर ती लोक पालन करतील का? कारण की प्री वेडिंगमध्ये जेवढा खर्च होतो, कारण प्री वेडिंगचं शूट खरंच उपयोगाचं आहे का? अजिबातच नाही. प्री वेडिंगचा खर्च तर चुकीचाच आहे. त्या पहिल्या बैठकीला मी सुद्धा होते. तर त्या बैठकीमध्ये एक गोष्ट म्हणजे अंमलबजावणी कशी करणार या विषयावर सुद्धा चर्चा झाली. तर जे कोणी आपल्याला असं दिसतील की हुंडा देत आहेत किंवा घेत आहेत तर त्या लग्नांमध्ये जेवायचं नाही आणि जे वरमाई आहे किंवा आईवडील आहेत नवरा नवरीचे तर त्यांना सिरियसली असं जाऊन सांगायचं की गांभीर्यपूर्वक की तुम्ही जे केलं आहे ते चुकीचं केलेलं आहे म्हणून आम्ही तुमच्या लग्नामध्ये जेवणार नाही आहे. आणि हे लक्षात आल्यानंतर पहिली गोष्ट जर हुंडा देतात घेतात कळलं तर त्या लग्नांना जायचंच नाही. म्हणजे त्यांना आपण काय करू शकतो, आपण कायद्याच्या बाहेर नाही जाऊ शकत, आपण त्यांना कोणत्या पद्धतीने फोर्स नाही करू शकत, पण आपण कृतीतनं त्यांना आहे ना एक गोष्ट दाखवून देऊ शकतो की विषय हा आहे की जे लग्नामध्ये खर्च जो होतो मोठ्या प्रमाणावरती, गाड्या देणं किंवा त्याचबरोबर प्री वेडिंगच्या खर्चात एखाद्या गरीबाचं लग्न होईल एवढा खर्च प्री वेडिंगचा असतो. तर हे थांबलं पाहिजे का? कारण की प्रत्येकाची इच्छा अपेक्षा असते की प्री वेडिंगचं शूट करायचं आहे. मग मुलीच्या नाही मला असं नाही. प्री वेडिंगचं मुळात खर्च चुकीचाच आहे. प्री वेडिंग ही गोष्ट जर आपण हे बघितलं प्रॅक्टिकली बघितली तर त्याला अर्थ नाही. तुम्ही आयुष्यभर फोटो काढू शकता. मग ते आईवडिलांच्या जीवावर कशाला काढायचे आहेत? मुलगा मुलगी कमवते आहेत त्यांनी त्यांच्या जीवावर हौसमौज करावी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की जे अन्य खर्च आहेत ते सुद्धा त्यांनी विभागून घेतले पाहिजे. आता पुढच्या आठवड्यामध्ये माझ्या भावाचं लग्न आहे. प्रत्येक गोष्टीचा खर्च विभागून घेतलेला आहे. तसंच साखरपुडा आम्ही म्हणजे मुलाची बाजू असून पूर्णपणे आम्हीच केलेला आहे. काय वाटतं तुला, ह्या ज्या गोष्टी चालू आहेत समाजात, एका समाजाने एक पाऊल उचललं आहे, हे थांबलं पाहिजे? 100% थांबलं पाहिजे. कारण की आता मराठा समाजाने जो निर्णय घेतला आहे तो बरोबर घेतला आहे. कारण की हे जे आपण लग्नात हुंडा वगैरे देतो ते चुकीचं आहे. एखाद्या मुलीच्या बापाकडून कशासाठी हुंडा घ्यायचा आहे? समजा मी मुलगा आहे, स्वतःच्या दम नाही का, म्हणजे नाही का स्वतः कमवू शकत नाही का आपण, किंवा आपण कमवून आपण गाडी घेऊ शकत नाही का, फॉर्च्युनर म्हणा किंवा काय म्हणा. तर माझं एवढंच म्हणणं आहे की कोणत्याही मुलींकडून घराकडून हुंडा घेतलाच नाही पाहिजे. आपण इकात घेतल्यावर घेतोय मुलगी, ते सांभाळली पाहिजे नीट, असं माझं फक्त एवढंच म्हणणं आहे. नाही, काय वाटतं, हा खर्च खरंच उपयोगी होतो का? किंवा विनाकारण खर्च, त्यामध्ये गरिबाचं लग्न होतं किंवा हे सगळा 8 तास लग्नामध्ये अनेक जण धरतात. प्री वेडिंग ही अतिशय चुकीची कन्सेप्ट आहे. प्री वेडिंग म्हणजे काय? तुम्ही जाता दोघं, एक फोटोशूट करता, कशासाठी करता? ती तुमची आठवण आहे का? काही आहे का? फक्त जायचं, एक काहीतरी फिल्मसारखं फोटोशूट करायचं आणि झालं. याच्या मागची कन्सेप्ट काय आहे? त्याचे फायदे काय आहेत? आणि कोणती आठवण आहे ही? तुम्ही लग्नानंतर स्वतःच्या नवऱ्याच्या पैशाने, तुमच्या पैशाने तुम्ही करा ना एक आठवण क्रिएट. ही कोणती आठवण आहे? की आपण जर पाहिलं तर अजून काही मुली आपल्याबरोबर आहेत. जी आचारसंहिता ठरलेली आहे, लग्नामध्ये मोठ्या प्रमाणावरती हुंडा दिला जातो किंवा हुंडा घेतला जातो, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. मग वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर एक वेगळ्या चर्चा सुरू झाल्या. काय वाटतं तुला, खरंच हे सगळं जो खर्च होणार आहे, प्री वेडिंग असेल किंवा इतर खर्च असेल, त्याला कुठंतरी लगाम बसला पाहिजे वाटतं का? हो अर्थातच. कारण हुंडा घेणं आणि हुंडा देणं हे दोन्हीही चुकीचे आहे. कारण हुंडा घेणारे जे असतात आणि त्यांच्या इतकेच हुंडा देणारे सुद्धा तेवढेच दोषी असतात. तर मुलीच्या आईवडिलांनी स्वतःहून असं ठरवलं पाहिजे आणि मुलींनी सुद्धा की आपण हुंडा देणं हे चुकीचं आहे. आणि जी व्यक्ती अशी हुंडा मागत असेल तर त्या व्यक्तीला अर्थातच सुरुवातीलाच नकार देणं गरजेचं आहे. असं तर तुम्ही आधीपासून त्या व्यक्तीला हुंडा दिलात तर त्यात म्हणजे तुम्ही मुलीच्या आईवडील सुद्धा तेवढेच म्हणजे दोषी असतात त्याच्यामध्ये. तर त्यामुळे तुम्ही त्या अर्थात ते बंद व्हायला पाहिजे हुंडा प्रथा. आपल्याकडं डावरी प्रोहिबिशन ॲक्टनुसार हुंडा देणं आणि घेणं दोन्ही कायद्याच्या दृष्टीने चुकीचे आहे. आणि हे जे बाकीच्या दृष्टीने जर बघायचं झालं तरी आंतरजातीय विवाह वगैरे ह्या गोष्टींसुद्धा प्रोत्साहन दिलं पाहिजे. पण आता आंतरराष्ट्रीय आता मध्ये जे धुळ्यामध्ये जी घटना घडली तर आता आईवडिलांचं जे असतं की मुलींनी, आता मुली एवढ्या उच्च शिक्षित आहेत, स्वतः इंडिपेंडंट आहेत, पण तरी पण त्यांना स्वातंत्र्य नाही आहे. कारण आईवडिलांचं असं म्हणणं आहे की आपलं संस्कृती जपण्यासाठी, आपल्या रूढी परंपरा आहेत की आपल्या जातीतल्याच मुलाशी लग्न करायला पाहिजे आपलं स्टँडर्डच्या. तर तसं नाही आहे. तर मुलींना तो हक्क आहे, त्यांना ते स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे आणि त्यांचा हक्क मिळाला पाहिजे. आणि ह्या हुंडा प्रथा ही जी आहे ती बंद होणं गरजेचं आहे. नाही, मग फक्त एका समाजापुरतं मर्यादित न राहता इतर समाजाने हे सगळं करणं गरजेचं आहे. आंतरजातीय विवाहालाही प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे.
यात मुलीच्या आईवडिलांची पण एक जबाबदारी की तुम्ही फक्त समोरच्या मुलाचं किती परिस्थिती बघून नाही, तो मुलगा तुमच्या मुलीला सांभाळू शकतो का, तो मुलगा कष्टाळू असेल तर हुंडा न देताही तुम्ही त्या मुलाचे कष्टाळू मुलगा असेल तर त्याला देऊ शकता असं. म्हणजे अनेक वेळा ते पाहिलं जात नाही. हां, ते मुलीच्या आईवडिलांनी ते बघायला पाहिजे असं मत आहे. बऱ्याच वेळा असं होतं की मुलीचे आईवडील जे आहेत ते पाहत नाही समोरचा मुलगा काय करतो किंवा काय आहे, फक्त पैशावाला ह्याच गोष्टी पाहतात. हे थांबलं पाहिजे. हे थांबलंच पाहिजे, कारण कसं होतं, तुमची मुलगी पण शिकलेली आहे, स्वतःच्या पायावर जर उभी असेल ना, तर समोरचा मुलगा किती पैशावाला आहे ह्याच्याकडे बघू नका. तो मुलगा आपल्या मुलीला सांभाळू शकतो का, पहिलं ते मेन बघणं गरजेचं, त्यांची पूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे. तिथं जाऊन ज्या ठिकाणी ते राहतात वगैरे का. आणि सर्वात मेन हा जो खर्च वगैरेची गोष्ट आहे ना, कोविड होता, कोविडमध्ये पण लग्न व्हायचीच ना, 5-50 लोकांमध्ये तेव्हा लग्न झालेली आहेत. तेव्हा खर्च वगैरे काहीच नव्हतं, तेव्हा स्वतःला लोक स्वतःच्या जीवाला सगळ्यांनीच जपलेले. मग आता मुली म्हणजे स्वतः जीव द्या म्हणजे आजकाल देतात वगैरे, या सगळ्या गोष्टी घडतात, मग हे चुकीचं आहे ना. कोविड सारखी पद्धत म्हणजे जे लोकांनी लग्न, मला तर कोविडसारखी पद्धतही योग्य वाटते, ऑनलाईन मॅरेज पद्धतही योग्य वाटते, रजिस्टर मॅरेज, कोर्ट मॅरेज ही पद्धतसुद्धा योग्य वाटते. कारण आता ती काळाची गरज झालेली आहे. खोट्या प्रसिद्धीसाठी, प्रतिष्ठेसाठी तुम्ही किती दिवस मुलीकडच्या माहेरच्यांचा जीव घेणार आहात. म्हणजे तुम्हाला हे पाहिजे म्हणून तुम्ही तेच केलं पाहिजे. म्हणजे मला सर्रास महाराष्ट्रात असं वाटतं की हे फक्त प्रतिष्ठेचा विषय झालेला आहे आणि त्यात राजकारण्यांनी कुठेतरी ह्या गोष्टीला खतपाणी घातलेलं आहे. त्यामुळे राजकारण्यांनी थोडं लक्ष ग्रामीण भागातल्या लोकांकडे पण दिलं पाहिजे. कारण लातूरमध्ये मोहिनी बिसेसारखी मुलगी लग्नाच्या आधी हुंडा मागतात म्हणून आत्महत्या करते. तीच परिस्थिती आता ह्या वैष्णवी हगवणीची झाली की लग्नात हुंडा दिल्यानंतरही तिला आत्महत्या करावी लागली. ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि राजकारण्यांनी याला आळा घातला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, पुढाऱ्यांनी मोठ्या लग्नाला जाणं टाळलं पाहिजे. कारण ह्या खोट्या प्रतिष्ठेसाठी पुढाऱ्यांना बोलवणं आणि त्यांच्या प्रतिष्ठेसाठी एवढा सगळा खर्च करणं, हे कुठेतरी याला आळा बसला तरच हा निर्णय यशस्वीरित्या महाराष्ट्रात अंमलबजावणी होईल त्याची. की यशस्वीरित्या अंमलबजावणी होईल. मात्र जो दिखाऊपणा आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि पैशाचा योग्य वापर जो आहे तो मुलीच्या घरच्यांनी मुलीच्या भवितव्यासाठी किंवा जो होणारा जावई आहे त्याच्या भवितव्यासाठी केला पाहिजे. कॅमेरामन सुमित भोसलेसह सागरवाड, साम TV, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.